नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कोसंबी इथले शामराव महुर्ले नैसर्गिक शेतीचा विस्तार करू लागले आहेत। भात, डाळी आणि भाजीपाला याचं पीक ते नैसर्गिकरित्या घेत आहेत। रासायनिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही पद्धतीची शेती ते करत असले तरी दरवर्षी नैसर्गिक शेतीचं क्षेत्र ते वाढवत चालले आहेत। त्यांच्या नैसर्गिक शेतीच्या प्रयोगाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक पीक म्हणजे भात। या भाताची शेती चंद्रपूर जिल्ह्यातल्या अर्ध्या भागामध्ये केली जाते, म्हणजे जवळपास 5-6 तालुक्यांमध्ये ही भाताची शेती केली जाते। पण यातली 99% हे भात पीक आहे हे रासायनिक पद्धतीने घेतलं जातं। फार बोटावर मोजण्याएवढे शेतकरी असतील जे नैसर्गिक शेती करतात, नैसर्गिक भाताचं उत्पादन घेतात। त्यापैकीच एक आहेत शामराव महुर्ले। शामराव महुर्ले हे शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यामध्ये कोसंबी नावाच्या छोट्याशा गावामध्ये राहतात। आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। त्यांच्याकडून आपण या सगळ्या पिकासंदर्भात, या भाताच्या शेती संदर्भात जाणून घेणार आहोत। शामरावजी नमस्कार। नमस्कार सर। सांगा किती शेती आहे तुमची आणि असं इथे कशा पद्धतीने तुम्ही पीक घेतात, कोणकोणतं पीक घेतात? आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हे 10 एकराचा सलग प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः धान पीक घेतलं जात आहे आणि बांधावर तुरी घेतल्या जात आहेत। त्यानंतर रबीमध्ये लाखोळी, धने, गहू, चना हे दुबार पिकं घेतले जातात। बरं, हे सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणजे नैसर्गिक आहे? याच्यातला जास्ती भाग रासायनिक आहे आणि कमी भाग नैसर्गिक आहे। नैसर्गिक आणि रासायनिक असं तुम्ही सगळं समीकरण इथे मांडलेलं आहे, पण पुढे जाऊन पूर्ण ही शेती नैसर्गिक करण्याचा काही विचार आहे? बिलकुल, कारण हे मी या 10 एकरापैकी 3.5 एकर नैसर्गिक करत आहे। मला दुसऱ्या वर्षीपासून याच्यात भरपूर फायदा वाटला। रोगमुक्त आहे, कीडमुक्त आहे आणि जमीन बलवान बनली, याच्यात गांडूळ वाढल्या, त्याच्यामुळं हे फुकटामध्ये मला शेती होत आहे आणि या उत्पादनाला मागणी चांगली असल्यामुळं मी पूर्ण शेती नैसर्गिक करण्याच्या प्रयत्नात आहे पुढच्या वर्षी। खर्चाच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर तुम्ही रासायनिकही करताय आणि नैसर्गिकही करताय। दोन मधला खर्च कसा आहे? दोघांमध्ये खर्चाचं अंतर काय, काय तफावत आहे दोघांमध्ये? कोणाला खर्च जास्त आहे, कोणाला कमी आहे? रासायनिक शेतीला 12 ते 15 हजार एकरी खर्च आहे आणि नैसर्गिक शेती ही 0 बजेट आहे, फार कमी खर्च आहे। रासायनिक खतही लागत नाही, याला रासायनिक औषध लागत नाही, मजुरीचा खर्च म्हणजे फवारणीचा खर्च वाचत आहे। तर 3-4 हजारात ही शेती होत आहे, म्हणजे जवळ मधले 8-10 हजार या नैसर्गिक शेतीमध्ये वाचत आहेत। आणखी काय फायदा लोकांना होऊ शकतो या नैसर्गिक शेतीचा? मुख्यतः ह्याच्यापासून निघालेली तणीस आहे जनावरांनाही उपयुक्त आहे, बिमाऱ्या जनावरांना होत नाही। त्याच्यानंतर निघालेला उत्पादन आहे तांदूळ, हा खूप चवदार आहे आणि विषमुक्त असल्यामुळं उपभोक्त्यांनासुद्धा, आमच्या तर कुटुंबाला बिलकुल आम्ही निरोगी झालोच, पण उपभोक्त्यांनासुद्धा औषधाची गरज लागणार नाही। शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य सुधारेल आणि औषधावरचा जो पैसा खर्च होत आहे तो वाचल्यामुळं उपभोक्तेसुद्धा याच्यामुळं चांगले राहतील। बरं, एक प्रश्न आहे की ऑर्गॅनिक आणि रासायनिक जे 2 प्रकारचे भात आहेत ते हे ओळखायचे कसे नेमके? आता हे समजा जर तुमचं ऑर्गॅनिकचं आहे धान आणि रासायनिक वेगळं असेल तर हे ओळखायचं कसं याच्यातून? याची काही पद्धत? रासायनिकमध्ये कीड आणि रोग जास्त येत असतो, नैसर्गिकमध्ये कीड आणि रोग नसतो। शिवाय हे जे परिपक्व होत असताना याचे 95 दाणे आहेत हे पूर्ण परिपक्व होतात। रासायनिकचे 80 ते 75 ते 80 दाणे परिपक्व होतात, बाकीचा फूल जातो। आणि शिवाय मळणी करताना सुद्धा त्रास होतो, धुराचा त्रास होतो। जनावरांना रासायनिकच्या ज्या तणस आहे याच्यामुळे जनावरांनासुद्धा त्रास होतो, बिमाऱ्या येतात। हा या 2 मधला फरक आहे। कारण बाकी सगळे जे अवतीभोवतीचे शेतकरी आहेत ते सगळे रासायनिक शेती करत आहेत, यामध्ये तुम्ही एकटेच फक्त ऑर्गॅनिकचा प्रयोग करून राहिलेले आहात, तर याचा काही प्रभाव इतर शेतकऱ्यांवर पडला आहे? प्रभाव प्रचार प्रसार सुरू आहे। आम्ही जय किसान नैसर्गिक बचत गट 2 वर्षापासून इथं सुरू केला आहे। 17 ते 18 सदस्य आहेत। आमच्या दर महिन्याला मीटिंगा होतात आणि त्यातून आम्ही त्यांना, त्या शेतकऱ्यांना आणि इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतो। आणि या माझ्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आमच्या गटातले
निम्मे शेतकरी यावर्षी नैसर्गिक शेती करायला लागले. शिवाय उपभोक्तेसुद्धा आम्ही पिकवलेल्या शेतातला माल घ्यायला अगदी अगदी उत्सुक आहेत. फायद्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ऑर्गॅनिक शेतीमधून प्रति एकरी तुम्हाला शुद्ध नफा किती होतो? नफ्या तोट्याचा विचार करता इथं हे फुकटात झिरो बजेट असल्यामुळं रासायनिकपेक्षा आम्हाला कधी नफा जास्ती राहणार आहे. कारण रोगराई नाही आहे, खताचा पैसा वाचला आहे, औषधाचा पैसा वाचला आहे. ह्या सर्वांचा विचार करता रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती ही कधी फायद्याची राहणार आहे, आम्हाला राहिली आहे. म्हणूनच आम्ही याच्यात वाढ करून राहिलो आहेत. बरं, पूरक पीक तुम्ही काही बांध्यांवर घेतलेलं आहे, कशा पद्धतीचं कोणतं पीक आहे हे जरा सांगा ना. तुरीवर या पाळीवर आम्ही तुरीचं पीक घेतलं आहे. कारण पारे हे इथं पडीत राहणार होते. त्या पाळीवर आम्ही तुरीचा पीक घेतला आहे. तो सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून येणारा उत्पादन आहे, डाळ आहे, ती सुद्धा नैसर्गिक आहे आणि चवीला चांगली आहे, रोगमुक्त आहे, विषमुक्त आहे. शामरावजींना या सगळ्या शेतीच्या कामामध्ये त्यांचे 2 चिरंजीव पण सहकार्य करतात, तेही आपल्यासोबत आहेत. माझं एज्युकेशन MBA फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. बाबांनी 4 वर्षापूर्वी हे नैसर्गिक शेतीची संकल्पना आणली. जसं आमचं आरोग्य सुधारलं, बिमाऱ्यांपासून मुक्तता झाली आणि माझं शिक्षण झाल्यानंतर मला जॉब करण्याचा प्रश्न होता. पण मी जॉबच्या मागे न लागता या संपूर्ण नैसर्गिक शेतीचं जे उत्पादन होणार आहे त्याच्यामध्ये फळभाज्या आल्या, भाजीपाला आला, आणखी काही पिकं आले, कडधान्य आले, तर यांच्या संपूर्ण विक्रीचं व्यवस्थापन कसं करता येईल याच्या मागे मी लागलेलो आहे. त्यासोबतच नैसर्गिक शेतीचा आधार म्हणजे आपली देशी गाय. तर ती देशी गाय कशी आपल्याला वाचवता येतील, त्यातनं आपल्याला गोरक्षण करून त्यापासून मिळणारं शेण आणि गोमूत्र यापासून जीवामृत आणि घनामृत तयार करून शेतीला बलवान करण्यासाठी आपण कसं उपयोग करू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रचार प्रसार करतोय. सोबतच नैसर्गिक शेतीमध्ये आपण जीवामृत आणि घनामृत वापरतो, त्यामुळे गांडुळाचं प्रमाण खूप वाढतं. तर जे रासायनिक खतं वापरून गांडूळ नष्ट झालेले आहेत आणि आपली जमीन आता कोमात गेलेली आहे जवळपास, तिला जिवंत करण्यासाठी आपल्याला गांडूळ तयार करायचे आहे जमिनीमध्ये. आणि समोर जसं काही शेतकरी नैसर्गिकमध्ये फळभाज्या पिकं घेत असतात, तर त्यांच्या परागीकरणासाठी मधुमक्खीचं एक पर्यायी उद्योग शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना तो सुद्धा करता येतो. म्हणजे आपणात वाढ करू शकतात उत्पादनाबरोबरच. तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही शिक्षण इतकं घेतलेलं आहे पण तरी शेतीला समर्पित असं जीवन घालवायचं ठरवलेलं आहे, का बरं असं? मुळातच शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतीचं आवड, लहानपणापासून सगळं कामं केले शेतीबद्दल, शेतातच राहिलो आम्ही, शेतातच वाढलो. मग या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. एक गल्लेलट्ट पगाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना कसं मोठं करता येईल, त्यांना कर्जबाजारीपणातून कसं मुक्त करता येईल आणि विदर्भात चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कसं टाळता येईल याचा प्रश्न नेहमीच मला भिरकावत होतं. आणि जेव्हा मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं, मला असं काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं आणि ते आपण शेतामध्ये करू शकत होतो. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे मला असं वाटते की शेती हा एक उद्योग आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याच्याकडे बघायला हवं. शामराव मोहर्ले हे केवळ भात उत्पादन करूनच थांबले नाही, तर त्यांनी पूरक पीक म्हणून भाजीपाल्याचं सुद्धा पीक घेतलेलं आहे. अनेक प्रकारचा भाजीपाला ते आपल्या शेतात घेत आहेत. हा जो पूर्ण परिसर शेतीचा दिसतोय, या सगळ्या परिसरामध्ये अर्धा ते पाऊण एकरावर त्यांनी भाजीपाल्याचं पीक घेतलेलं आहे आणि हेही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत. त्यांचे सुपुत्र आहेत सुयोग आपल्यासोबत, त्यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत. सुयोगजी, मला सांगा इथे काय काय भाजीपाला घेतला आहे आणि तो ऑर्गॅनिक आहे का? हा इथे जो चालू आहे संपूर्ण भाजीपाला, इथे तुम्हाला काकडी दिसून राहिली आहे, काकडीसोबतच कारली आहे, या बाजूला चवळीच्या शेंगा दिसत आहे. हे सर्व आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनेच पिकवून राहिलो. धानासोबतच भाजीपालासुद्धा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. याला खताचं नियोजन वगैरे तुम्ही कसं करता? याला आम्ही 8 दिवसाला जीवामृत देत असतो, जे गाईच्या शेणगोमूत्रापासून तयार करतो नैसर्गिक शेतीमध्ये. ते जीवामृत आणि दशपर्णी अर्काची फवारणी जर कीड रोग वगैरे आला तर बाजारातून दुसरं कोणतंच फर्टिलायझर विकत आणत नाही.
ही जमीन थोडीशी मला भुसभुशीत दिसत आहे. या जमिनीवर तुम्ही हे जे पीक घेतलेलं आहे भाजीपाल्याचं, हे कशा पद्धतीचं पीक येते या जमिनीतून आणि ही कशा पद्धतीची जमीन आहे? ही तशी रेताळ चोपण जमीन आहे. तसं तर इथं उत्पन्न घेणं कठीण काम होतं. या ठिकाणी आम्ही जेव्हा पीक लावणं सुरुवात केली तेव्हा पाहिजे तसं उत्पादन नव्हतं येत. याला आम्ही पूर्णपणे पहिल्यांदाच नांगरणी करून शेणखत टाकलं आणि आता जीवामृत घनामृताच्या साह्याने या शेतीला बलवान बनवून ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाला सुरुवात केली आहे. बरं, याच्यातून तुम्हाला काय उत्पन्न मिळतं? हे सगळ्या प्रकारचा जो भाजीपाला लावलेला आहे त्याच्यातून किती उत्पन्न मिळतं? हा सर्व जे विक्रीचं व्यवस्थापन आहे हे आमची आई सांभाळत असते. बाजारात नेणं, विक्री करणं, त्याचा किती हिशोब झाला, काय झाला. बरं, हे तोडून सगळं तुम्ही कुठे विकता? कुठे? जवळपास असं मुल्ला मार्केट आहे, आठवडी बाजार भरतो तिथे. त्या ठिकाणी आम्ही इथला सर्व माल नेतो असतो. हे वर्षभर सुरूच असतं हे पीक? हो, हे नाही तर दुसरं काही ना काही आमचं भाजीपाला ऑर्गॅनिक म्हणून सुरूच असतं. आणि आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती झाली आहे की यांच्याकडे ऑर्गॅनिक माल भाजीपाला मिळतो उपभोक्त्यांना, तर बरेचसे शेतकरी किंवा उपभोक्ते आमच्या घरी येऊन भाजीपाला घेऊन जातात. चंद्रपूर जिल्ह्यात भात हे पारंपरिक पीक आहे, पण भात पीक रासायनिक पद्धतीनंच घेतलं जातं. नैसर्गिक शेतीबद्दलच्या अज्ञानामुळे अजूनही शेतकरी तिकडे वळलेले नाहीत. पण श्यामराव मोहुर्ले यांच्यासारखे शेतकरी नव्या आव्हानांना स्वीकारत समाजाला प्रेरणा देतात. पण अशा शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे. हीच खरी चिंतेची बाब आहे. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर.